डबल सिंगल्स पद्धतीने धावसंख्या झालेली अद्यापपर्यंत ती 4 धावा। यस विकास सर, करण के लिए मैं कहना चाहूंगा, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारू, सामने कांच का बंगला है, पत्थर कैसे मारू, सामने धोखौड़े एक्सप्रेस है, छक्का कैसे मारू। जरूर पावर प्ले की ओर में बल्ले को जरूर शांत रखा है, पर इस बार प्रमोद राउत का बल्ला इस बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार हल्ला करता हुआ, गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, षटकार। उसके बाद जो छक्का लगाया ना, मेरी बोलती बंद की बैटर ने, और इस बार इस छक्के के साथ स्कोर जा पहुंचा है अंजलि भाभी के हीरो, क्रिकेट के गॉड, भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर, जर्सी नंबर 10, गेंदबाजी के लिए आते हुए कल्पेश मात्रे लारा। कल्पेशने सुद्धा आपल्या गोलंदाजीचा दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये दाखवला होता। चांगली खेळी, अष्टपैलू कामगिरी त्याने करून दाखवली होती आणि या वेळेला बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। परंतु प्रमोदची आपण फलंदाजीचा मोल पहिल्या चेंडूवर एक धाव काढल्यानंतर हताशपणे तो आपल्या नॉन स्ट्राईक एंड करून फलंदाजांची हारकिरी बागत होता, परंतु शेवटच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाला। परंतु यावेळेला अतिशय चांगला स्ट्रोक्स, चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात येतो, एक धाव पूर्ण केली। क्षेत्ररक्षक थोडासा फ्लंबल झाला, त्याचा फायदा उचलला प्रमोदने, लगेच आपल्या स्ट्राईक रोटेट करण्यासाठी त्याला केतनला कॉल केला आणि एकाच्या बदली 2 धावा सुद्धा त्याने वसूल केलेल्या आहेत। अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी प्रमोद राऊत यांच्याकडून बघायला मिळालेलं आहे। धावसंख्या झाली 12 धावा। साची भाभी के हीरो नीतीश राणा, जर्सी नंबर 12, इस बार गड़ा स्ट्रोक, सुरक्षित हाथों में, करन तोड़न करके हाथों में गेंद ट्रैवल होती हुई, इस बार बल्लेबाज केतन ठाकुर बैक टू द पेविलियन। गेंद के ऊपर 2 रन जाने के बाद दूसरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए स्कोर रुका हुआ 12 रन 2 विकेटों के नुकसान पर। अतिशय चांगली गोलंदाजी, थोडीशी गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे। 10 धावा पहिल्या षटकार मारल्यानंतर सरळ पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात, त्या ठिकाणी पॉइंटचे सर्व क्षेत्ररक्षक धोकोडे संघाकडे अतिशय चांगले ॲथलीट आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत। या वेळेला सुद्धा धाव होत नाहीये, मगाशी चेंडू गेला, डायरेक्ट हिट सुद्धा करण्यात आली होती। अतिशय चांगले चुस्त आणि तंदुरुस्त असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते ते धोकोडे संघाकडून। इस बार लाला की फुल से एक बार अच्छी गेंद, शॉट बिहाइंड द विकेट, थर्ड मैन की दिशा में खेलने का प्रयास, मौसम मस्ताना, गरज नस्ताना, पर वहां पर अच्छा बैकअप, 1 रन लेने का मौका, स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचे धरने गुरुजी सर बतलाते हुए 13 रन स्कोर कार्ड पर जरूर यहां पर मुकम्मल होते हुए अंजुम के हीरो जर्सी नंबर 13 इमरान बुखारी स्कोर कार्ड पर आते हुए। फिर से एक बार कल्पेश मात्रे गेंदबाजी करने के लिए तैयार, टीम का स्कोर 13 रन 2 विकेटों के नुकसान पर, जबकि ये दूसरा ओवर जारी है इस क्रिकेट के मैदान पर, इस क्रिकेट के कुरुक्षेत्र पर ये संघर्ष जारी है
और इस संघर्ष में ये दोनों खिलाड़ी आज अपने टीम के लिए नीलेश नाइक पुरस्कृत रुद्रा 11 चौल टीम के लिए संघर्ष करते हुए। इस बार देखिए और पिच गेंद हवा में खेलने की कोशिश, गेंद चली सीमा रेखा के करीब, अच्छा प्रयास। इस बार 100% इस खिलाड़ियों के लिए दिया जाएगा। क्या शानदार एफर्ट किया है, शानदार गेंद को लीव किया और अपने टीम के लिए 5 रन बचा लिए। ये मेहनत है। अगर फील्डिंग पसंद आई दोस्तों तो तालियां बजाएं। क्या फील्डिंग की है, इसीलिए तो कहते हैं ना धरने गुरुजी, अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा दुनिया में कितना पैसा बचाया। क्रिकेट में वही महत्वपूर्ण है। क्रिकेट में आपने कितने रन बनाए उससे ज्यादा कितने रन बचाए। और कल्पेश के ऊपर जरूर यहाँ पर अटैक किया था। ओहो, इस बार देखे सबमरीन डिलीवरी, टप्पा गिरने के बाद थोड़ी सी नीचे रहती हुई बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाह कहीं पे निशाना, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई। तो ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर टोटल जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर 2 विकेटों की नुकसान पर। इसके बाद होने वाला मुकाबला टीम हैप्पी स्पोर्ट्स महाड़ विपक्ष शरू स्वप्निल अधिकारी पुरस्कृत माउली 11 अग्राव। दोनों टीम के कप्तान इस इनिंग के बाद टॉस के लिए जल्द से जल्द तशरीफ लाए। और इस बार देखिए 2 ओवर की समाप्ति के बाद 7 रन के औसत से यहाँ पर बल्लेबाजी करते हुए इकोनॉमी रन रेट देखा जाए तो प्राप्त रन रेट 7 रन। 14 रन स्कोर कार्ड पर लगते हुए जिस खिलाड़ी ने पहला कैच लपका था वही गेंदबाजी के लिए आते हुए प्रीतेश मात्रे गेंदबाजी के लिए। हम देख रहे हैं हमारे 7x7 केटी कुंदन तोड़नकर भी हमें काफी सालों के बाद दिखाई देते हुए। धोकोड़े किससे गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज इस रेवदंडा नगरी में आए हैं। उनका तहे दिल से स्वागत फिर से एक बार। स्वर्गीय श्री जनार्दन पोषाहाले स्मृति चषक 2025 काफी बढ़िया आयोजन। इस आयोजन में सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत tenniscricket.in के माध्यम से। इस बार देखिए बल्लेबाजी में है वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन। षटकार ओहो, फिर से एक बार देखिए जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं। जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे प्रमोद राव और कप्तान सिर्फ रहेंगे। 11 के 11 प्लेयर टीम मीटिंग ना ले क्योंकि काफी देरी हो चुकी है। सुबह में हमने महा टीम को पेनल्टी दी लेट के आने की वजह से, इसलिए आपको भी अगर एक खिलाड़ी 38 सर्कल के अंदर लेना है तो आप देरी कर सकते हैं क्योंकि क्रिकेट में चुकीला माफी नहीं। टीम का स्कोर जा पहुंचा 26 रन स्कोर कार्ड पर। इस बार लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए प्रमोद राउत ऑन द फायर होते हुए। कमाल की बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, आवश्यकता थी नीलेश नाइक पुरस्कृत रुद्रा 11 चौल को संकट मोचन। ओहो, फिर से एक बार छक्कों की खैरात, हैट्रिक करते हुए लैला के शादी में लफड़ा हो गया। लैला के शादी में लफड़ा हो गया। प्रीतेश मात्रे इतना भागा कि लंगड़ा हो गया। डीजे और इस बार देखिए कम बैक करते हुए 3 गेंदों पर 3 छक्के लगाने के बाद चौथी गेंद डॉट कराते हुए गेंदबाज प्रीतेश मात्रे। शायद से मैंने कहा लंगड़ा हो गया पर वो करता है मेरा भी ऑपरेशन हो गया, मैं भी शानदार गेंदबाजी कर सकता हूं। और इस बार दिखलाते हुए डॉट गेंद की मोहर लगती हुई। ओहो, इस बार वाइड यॉर्कर डालने का प्रयास, फिर से एक बार ये शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी अवे फ्रॉम द बॉडी। बल्लेबाज सफल होना चाहते थे और इस बार
डॉट गेंद की मोहर। लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के और इस बार लगातार की 2 गेंदें डॉट कराती हुई और इस बार शानदार गेंदबाजी कम बैक किया है। स्कोर रुका हुआ 32 रन। ओहो फिर से एक बार वही लाइन और लेंथ पर इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर। ऑफिशियल अंपायर ने कहा यस इट इज, ये वाइट है। नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या 33 कोटि को चूना लगाकर यहाँ पर 33 रन स्कोर कार्ड पर। टीम का स्कोर 33, जबकि ये तीसरा और जारी है इस क्रिकेट का मैदान। और इस बार शॉट एंड पुल, फिर से एक बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार प्रमोद राउत का बल्ला हल्ला बोल करता हुआ। और उस संकट मोचन खिलाड़ी है प्रमोद राउत। इसीलिए तो कहते हैं ना दोस्तों, रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें सिर्फ क्रिकेट में रन चाहिए और वो रन प्राप्त करते हुए प्रमोद राउत इस मैदान पर स्ट्राइक पर बल्लेबाज। एक सुपरस्टार खिलाड़ी, 5 साल पहले इस खिलाड़ी ने अपना नाम की दशहत रखी है। वो खिलाड़ी है संतोष दक्षिकर उर्फ बाबू, एक अच्छे खिलाड़ी। आज उनके सामने गेंदबाजी करेंगे गेंदबाज संकेत मात्रे, जिन्होंने पिछले ओवर में एक छक्का रोकने का प्रयास किया था। कल्पेश मात्रे के गेंदबाजी के ऊपर इस बार देखिए शॉट और पुल, छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद गई बाउंड्री लाइन के पार। रितिका सजदे भाभी के हीरो जर्सी नंबर 45 रोहित हिटमैन। किया संतोष दक्षिकर। ओहो फिर से एक बार देखिए ये कॉपी बुक स्टाइल, ऐसा लग रहा है गेंद बाउंड्री लाइन के पार जाएगी सीमा पार। लगातार की 2 गेंदों पर फिर से एक बार मिड ऑन के ऊपर ये 3 गेंदों पर 3 छक्के, यानी इस पारी में छक्कों की बौछार। आज का दिन है शुक्रवार, खाइंतर तुपाशी नाइतर उपाशी। इस डूबते नैया को किनारे पर लाने वाले ये दोनों नवाड़ी यहाँ पर नीलेश नाइक पुरस्कृत रुद्रा 11 चौल के लिए। बच्चे में 2 गेंदें शेष है। प्रमोद राउत 5 छक्कों की सहायता से बल्लेबाजी करते हुए निजी 32 रन पर। ओहो इस बार स्लोवर 1 गेंद जरूर पहली मन बना लिया था, बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे। 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 58 रन 59 रन। इस इनिंग की इस पारी की आखिरी 1 गेंद शेष बाकी है। संकेत मात्रे के ऊपर भी 3 गेंदों पर 3 छक्के लगाए हैं बैटर संतोष दक्षिकर। ऐसे ही नहीं किसी खिलाड़ी का नाम लिया जाता है, क्योंकि वो सिद्ध है, उन्हें प्रसिद्ध करना कमेंटेटर का काम है। लारा गेंद के नीचे सुरक्षित हाथों में आखिरी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 59 रन और जीतने के लिए 24 गेंदें 60 रनों की। मुझे भी लगा फासला देखकर, फिर भी मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद बे खुद मंजिल मेरे सामने आ गई मेरा हौसला देखकर।
तर आम्हाला तुमच्या वेळेचा सदुपयोग करा प्लीज. स्मिथ या लवकर. tenniscricket.in माध्यमातून हे पण स्पर्धा लाईव्ह कव्हर करत आहोत. श्री गणेश क्रिकेट संघ थेरोंडा डोऱ्याची वाडी आयोजित स्वर्गीय श्री जनार्दन पोषा हाले स्मृती चषक 2025. नक्की दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. निखिलेश सरांच्या माध्यमातून आपण टॉस करत आहोत. हेड इज कॉल अँड ऍब्सोल्युटली हेड इज ऑन. नाणेफेकीचा कौल जिंकलाय माऊली कृपाश आग्राव. काय डिसिजन असेल? बॉलिंग करण्याचा. 4 षटकांचा सामना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50 आतमध्ये. आणि तुमच्या समोर एक सर्वात महागडा प्लेअर म्हणजे आयकॉनिक प्लेअर ज्याला म्हटलं जातं फायटर जेट योगेश पेनकर, त्याच्याबद्दल बघू त्याला लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करू. या असं नक्की त्यांचं स्वप्न आहे की योगेश पेनकरांना लवकरात लवकर स्वस्तात बाद करण्याचा प्रयत्न असेल. सेंटर न्यूज पॉइंट इज ऑन द टॉस बाय शरयू स्वप्नील अधिकारी पुरस्कृत माऊली कृपा अग्राव ऑन द टॉस अँड डिसाइडेड फील्ड फर्स्ट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदल, ऐकूयात. सुमित पाटील सबसे कातिल, गौतमी पाटील के हीरो. धन्यवाद भाईजान. हेलो प्रथम फलंदाजी करताना निलेश नाईक पुरस्कृत रुद्र 11 चौल ह्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 59 धावा जमून आणि लक्ष ठेवलंय ते म्हणजे 60 धावांचं. वरद विनायक धोकवड्या संघासमोर सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. धोकवडे संघाकडून करण तोडणकर आणि त्यांचे साथीला दुसरे फलंदाज कल्पेश म्हात्रे. लारा ह्या नावाने ओळखला जाणारा खेळाडू धोकवडे गावाचा कल्पेश म्हात्रे वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन आलाय रुद्र 11 चौल संघाकडून. सागर स्पर्धेतील पहिला दिवस पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू आहे मैदानात. रुद्र 11 चौल विरुद्ध वरद विनायक धोकवडे. 60 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. वरद विनायक धोकवडे संघाला सलामीची जोडी मैदानात आलेली. स्ट्राईक एंडवर फलंदाज असणार आहे करण तोडणकर. नॉन स्ट्राईक एंडवर ते असणार आहे कल्पेश मात्र वैयक्तिक पहिला सांघिक पहिला षटक घेऊन आलाय रुद्र 11 चौल संघाकडून सागर म्हात्रे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. 17 ते 18 पॉईंटचा रनअप. षटकातला पहिला चेंडू 60 धावांचं लक्ष्य पार पाडायचं असणार आहे. लोअर फुल टॉस चेंडू बॅकवर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. एक धाव घेते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. चांगले रनिंग मिड मानावे लागेल. इथं संघात आणि स्वतःचं खातं ओपन झालं आहे. रुद्र 11 चौल संघाकडून 2 या धावसंख्येने धावपलकावरती 2 धावा लागल्यात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. 60 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. पहिल्या फेरीतील अखेरचा सामना चालू आहे मैदानावरती. चौल विरुद्ध धोकवडे दरम्यान. षटकातला चेंडू क्रमांक दुसरा असणार आहे सागर. यावेळेला यॉर्कर पद्धत चेंडू चांगला सन्मान रीतीने खेळून काढता इथे चूक करतोय क्षेत्ररक्षक प्रमोद राऊत. एक धाव मिळते. धोकवडे संघाला धावपलकडून धावा झाल्यात बिनबाद 3. 60 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. धावपलकावरती 3 धावा झालेल्या आहेत. धोकवडे संघाच्या दरम्यान षटकातला पुढील चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतील. रॅन्डम राऊंड द विकेट. आवला चेंडू बीट होतोय. फलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. टप्पा खाल्यानंतर चेंडू खाली राहणारा फलंदाज बीट होतोय. डॉट चेंडू इथे जातोय. 3 चेंडूंचा खेळ झाला. या 3 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. सागर पुन्हा एकदा दरम्यान षटकातला चौथा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज
करण मात्र यावेळेला लोअर फुल टॉच समाचार घेतला आहे. 1 बाउन्स चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन द बाउंड्रीच्या बाहेर दमदार चौकार. अद्याप ह्या षटकातले 2 चेंडू यांना बाकी पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर असणार आहेत तर नक्कीच फायदा घेणार आहेत. फलंदाज करण याचं नाव काय कल्पेश म्हात्रे. 60 धावांचं लक्ष्य पार पडायचं आहे. धावपल करून धावा झाले 7. 4 चेंडूंचा खेळ झाला. अद्याप पहिल्या षटकातील 2 चेंडू यांना बाकी. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढला. चेंडू फील्ड होईपर्यंत एका धावेवर समाधान मानून घेतोय धोकवडे संघ. धावपळकडे धावा झालेल्या आहेत बिनबाद 8. अद्याप ह्या षटकातला पहिल्या षटकातला अखेरचा चेंडू असणार आहे. पॉवर प्लेचं षटक चालू. पॉवर प्लेच्या षटकातला मधला अखेरचा चेंडू. फलंदाज करण तोडणकर. रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा खेळत नाही यशस्वी झाला. चेंडूला पाठवला बॅकवर पॉइंट क्षेत्रामध्ये 1 बाउन्स चौकार. षटक घेऊन येतोय रुद्र 11 चौल संघाकडून. केतन दुसऱ्या फेरीतील पहिला सामना चालू होणार आहे. याच्यानंतर शरीफ स्वप्नील अधिकारी पुरस्कृत माऊली अग्रव विरुद्ध जेडी फाउंडेशन हॅपी स्पोर्ट्स महाड विरुद्ध शरीफ स्वप्नील अधिकारी पुरस्कृत माऊली अग्रव. षटकातला पहिला चेंडू चांगला चेंडू होता. यॉर्कर पद्धत चेंडू इथे चोरटी धाव मिळते. 2 धावा पूर्ण करतो. जिथे 1 धावा नव्हती तिथे 2 धावा खर्च होत आहेत धोकवडे संघाच्या. धावसंख्या 14 झालेली आहे. बिनबाद 14. केतन षटकातला दुसरा चेंडू टाकणार आहे तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज असणार आहे कल्पेश म्हात्रे. 60 धावांचं लक्ष्य पार पाडायचं आहे. 14 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड होईपर्यंत एका धावेवर समाधान म्हणून घेतोय. 15 धावसंख्या झालेली आहे धोकवडे संघाची. अद्याप या षटकातले 4 चेंडू यांना बाकी. नक्कीच अद्याप 45 धावांची गरज असणार आहे धोकवडे संघाला जिंकण्यासाठी. 16 चेंडू आणि 45 धावा. दरम्यान षटकातला तिसरा चेंडू स्ट्राईक एंडवरती फलंदाज करण तोडणकर. यावेळेला गोल्डन शॉट टपवताना नक्कीच खाली राहणारा चेंडू फलंदाजाला काही समजत नाही. चेंडू डॉट जातो इथे.
धावसंख्या रोखून ठेवली आपल्या संघासाठी केतन मात्र यांनी नक्कीच 60 धावांचं लक्ष असणार आहे जिंकण्यासाठी. अद्याप 45 धावांची गरज आहे धोकावडे संघाला. दरम्यान षटकातला चेंडू क्रमांक 4 यावेळेला रिव्हर्स स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न. फलंदाज LBWच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हलियन करण तोडणगार. चौदा चेंडू 45 धावा जिंकण्यासाठी धोकावडे संघाला. चांगला कमबॅक केलं या आपल्या संघासाठी केतन म्हात्रेने. केतन ठाकूर यांनी 3 धावा खर्च करून 1 विकेट घेतली आपल्या संघासाठी. अद्याप ह्या षटकातले 2 चेंडू अजून येणं बाकी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय धोकावडे संघाकडून. अंकित पाटील नवीन फलंदाज धोकावडे संघाकडून. डाव्या हाताचा फलंदाज नक्कीच 60 धावांचं लक्ष पार पडायचं. अद्याप 45 धावा जिंकण्यासाठी येणारे चेंडू शिल्लक 14 आणि 45 धावा जिंकण्यासाठी धोकावडे संघाला. दरम्यान षटकातला पुढील चेंडू केतन यावेळेला लोवर फुल टॉस चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे. गोलंदाजाने मात्र फलंदाज जखडून ठेवले. इथे कोणतीही धाव देत नाही. कंजूसी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी नक्कीच. दरम्यान षटकातला अखेरचा चेंडू शिल्लक असणार आहे. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज अंकित पाटील. यावेळेला जॉर्कर पद्धतीचा चेंडू नक्कीच सन्मान्य रीतीने खेळून काढला आहे. आपला स्वतःचा खातं ओपन करतो इथे 1 धावसंख्ये. 2 ओव्हरची इथे समाप्ती झाली. 2 ओव्हर समाप्तीनंतर धोकावडे संघाची धावसंख्या धावफलकावर झालेली आहे 16. 1 गडी बाद 16. येणारे चेंडू शिल्लक 12 आणि 44 धावांची आवश्यकता असणारे ते प्रत्येक ओव्हरमध्ये 22 रनची सरासरी असणार आहे धोकावडे संघाला जिंकण्यासाठी. चला कोणतीही टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. इथे टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन आला आहे रुद्र 11 चौल संघाकडून प्रतीक. येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज असणार आहे धोकावडे संघाला. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 22 रनची सरासरी करावी लागणार आहे धोकावडे संघाला. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू प्रतीक. स्ट्राईक हँडवरती फलंदाज अंकित पाटील. डावकुला फलंदाज नक्कीच ह्या मैदानावरती तसं पाहायला गेलं तर खूप छानच असतो डाव्या हाताच्या फलंदाजाला. यावेळेला यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड झालाय. 1 धावेवर समाधान म्हणून घेतोय धोकावडे संघ. धावफलकावरती धावा मात्र थोडासा 1 वाढ झालेली आहे ती म्हणजे 17. 1 गडी बाद 17. चांगली सुरुवात मानावी लागेल गोलंदाजांकडून रुद्र 11 चौल संघाकडून. दरम्यान षटकातला दुसरा चेंडू यावेळेला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. नक्कीच पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हर दिशेला मारलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार चौकार. एकवीस धावा झाले धावफलकावरती. अद्याप ह्या षटकातले 4 चेंडू येणं बाकी. 60 धावांचं लक्ष्य पार पडायचं. 21 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत धोकावडे संघाच्या. अद्याप ह्या षटकातले 4 चेंडू येणं बाकी. नक्कीच मोठे फटके मारायला लागणार आहेत फलंदाजांना.
याला फुलटा चेंडूचा समाचार घेतला कव्हर लेग बाउंड्री यशाच्या बाहेर चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. ते आता फॉर्म मध्ये आलाय फलंदाज अंकित. धावपळ करून धावा झालाय धोकावडी संघाच्या. एक गडी बाद 27. 9 चेंडू 33 धावा जिंकण्यासाठी धोकावडी संघाला दरम्यान षटकातला पुढील चेंडू या वेळेला फुलटो असा चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. ते बॅक टू बॅक चौकार षटकार आणि चौकार मारतोय फलंदाज अंकित पाटील. आता मात्र फॉर्म मध्ये धावपळ करून धावा झालेल्या आहेत. सॉरी कल्पेश म्हात्रे. चौकार षटकार एकूण 2 चौकार आणि षटकार मारतोय आपल्या संघासाठी. धावपळ करून धावा झालेल्या आहेत धोकावडी संघाच्या. 31-29 धावा अजूनही जिंकण्यासाठी. 8 चेंडू आणि 29 धावा. 8 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी धोकावडी संघाला. दरम्यान षटकातला 5वा चेंडू यावेळेला वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज फलंदाज नक्कीच क्रिकेटची वृत्ती दाखवतो आपला. स्वतः बोट वरती करून मैदानाच्या बाहेर जातोय फलंदाज कल्पेश म्हात्रे. नक्कीच आपल्या इथं मैदानावरती क्रिकेटची वृत्ती पाहायला मिळते. स्वतः फलंदाज पंच आऊट द्यायच्या अगोदरच नक्कीच मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. कमॉन डीजे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय पंकज भगत. 7 चेंडू आणि 29 धावा जिंकण्यासाठी धोकावडी संघाला. नक्कीच आपल्या संघासाठी पुन्हा एकदा कमबॅक केलंय प्रतीक यांनी. 15 धावा अद्याप खर्च केल्या तर नक्कीच कमबॅक केलंय. मोठा मासा झाल्यामध्ये फसवला फलंदाजाला इथे बाद केलाय कल्पेश म्हात्रेला. दरम्यान षटकातला अखेरचा चेंडू स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज पंकज भगत. येणारा चेंडू शिल्लक 7 आणि जिंकण्यासाठी 29 धावा धोकावडी संघाला. यावेळेला शॉर्ट पिच चेंडूचा समाचार केला. चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. दमदार षटकार. सांघिक 4था षटक घेऊन येतोय रुद्र 11 चौल संघाकडून प्रमोद राऊत. तसं पाहायला गेलं प्रमोद राऊत यांनी पहिल्या इनिंगमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. 5 षटकार मारले होते आपल्या संघासाठी. नक्कीच थोडासा संकटात संघ आला होता. नक्कीच संकटमोचक बनले होते आपल्या संघासाठी. तोच प्रमोद राऊत पुन्हा एकदा मैदानावरती आपला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. षटकातला पहिला चेंडू येणारा चेंडू शिल्लक 7 जिंकण्यासाठी 23 धावा. यावेळेला शॉर्ट पिच चेंडूला पाठवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी पुन्हा एकदा संधी मिळते डीजे मास्टरला.
संघाच्या. अद्याप या षटकातले 5 चेंडू येणं बाकी. दरम्यान षटकाला पुढे यावायला चेंडूला पाठवलाय कव्हर लेग बाउंड्री रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार मारतोय फलंदाज अंकित. मॅच होती कुठे आली कुठे. होती वाशीला आली काशीला, होती काशीला आली वाशीला. नक्कीच क्रिकेटमध्ये आपल्याला चांगलं सौंदर्य पाहायला मिळते इथे. येणारे चेंडू शिल्लक 4 आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज असणार आहे धोकावडे संघाला. इथे फलंदाजाचं थांबायचं नाव घेत नाही. तसा तुम्ही मारू शकता, तसे आम्हीही मारू शकता. तुमच्या साईडला प्रमोद राऊत असला तरी आमच्याकडेही अंकित आहे. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 षटकार मारतोय फलंदाज अंकित. आलाय चेंडू. नक्कीच धोकावडे संघाचे मला वाटतं खेळाडू तिकडे चेंडू पाहण्यासाठी गेले होते, त्याचे स्वयंसेवकांना मिळालं नाही. नक्कीच त्यांचाही आभार व्यक्त करतोय. आपला संघ आहे, चेंडू मात्र महत्त्वाचा आहे. जर नवीन चेंडू गेला मैदानावरती तर काहीतरी फरक होऊ शकतो, फरक पडू शकतो. दरम्यान षटकातले 4 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 11 धावा धोकावडे संघाला. यावेळेला बॅक टू बॅक चेंडूला पाठवलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार षटकार. नक्कीच खेचून घेतोय धोकावडे संघाचा अंकित. इथे फॉर्म मध्ये आहे. बॅक टू बॅक 3 चेंडूवरती 3 षटकार मारतोय. षटकारांची इथे हॅट्रिक पाहायला मिळते. पहिली हॅट्रिक मारणे होती प्रमोद राऊत यांनी, दुसरी हॅट्रिक मारतोय प्रमोद राऊत यांच्या गोलंदाजीवर फलंदाज अंकित. आता येणारे चेंडू शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. कोण जिंकणार सामना आपल्याला वेळ दाखवणार आहे. येणारे वेळच आपल्याला दाखवणार आहे कोण जिंकणार सामना. 3 चेंडू 5 धावा जिंकण्यासाठी वरद विनायक धोकावडे आहे संघाला. चेंडू जर हरवला कुठे गेला तर नवीन मैदानात वरती चेंडू येणार आहे, ह्याची मात्र संघाने नोंद घ्यायची आहे. चेंडू जर हरवला, फुटला, झाडांवरती अडकला तर मैदानावरती नवीन चेंडू देण्यात येणार आहे. ह्याची दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. येणारे चेंडू शिल्लक 3 जिंकण्यासाठी भाईजान 5 धावा. मॅच होती वाशीला आली काशीला, काशीला होती आली वाशीला. नक्कीच पाहुजा कोण जिंकणार सामना. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाहुजा फलंदाज चेंडू खाली. यावेळेला बायको गेली माहेरी काम करी पितांबरी फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. चांगला राष्ट्रीय भाषेमध्ये त्यांचे शेर आपल्याला ऐकायला मिळतात. तसं पाहायला गेलं तर क्रिकेटमध्ये सर सांगायचं झालं तर प्रेक्षकांचं मनोरंजन हेही महत्त्वाचं आहे. जर प्रेक्षकांचं मनोरंजन होत नसेल तर क्रिकेटमध्येही मजा येऊ शकत नाही. सुमित कसं आहे बघ, आता एक झेल गेल्यानंतर मात्र नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानात येईल. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. सामना परत फिरू शकतो. सामना इधर कभी उधर. पृथ्वी जशी गोल आहे संपूर्ण कुठे ना कुठे फिरत असते, आपल्या भोवती फिरत असते, तशा पद्धतीने हा क्रिकेटचा सामना सुद्धा फिरत असतो. आता सामन्याचं चित्र बघूया कशा पद्धतीने होईल. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. नक्कीच क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे सर. असं सांगायचं गेलं तर एका चेंडूवरती 1 धावी निघत नाही, तसं पाहायला गेलं तर एका चेंडूवरती 6 धावाही निघू शकतात. आता येणारे चेंडू शिल्लक असणार आहेत 2 आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असणार आहे. संकेत मात्रे फलंदाजीला येतोय, तो सुद्धा मोठे फटके मारण्यात यशस्वी ठरत असतो. बघूया पहिला चेंडू ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी ठरलाय प्रयत्न. चेंडू बघूया टप्पा पडल्यानंतर जाणार का. होय, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाणार. आणखी एक दर्जेदार जबरदस्त चौकार.
त्या भात्यातील दुर्मिळ अस्त्र जर बाहेर काढलं आणि जर सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर मध्ये जाणार आहे. या स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर राहणार का की संकेत आलाय पहिल्या चेंडूवर अप्रतिम असा चौकार सुद्धा प्राप्त केलेला आहे. बघूया पुढच्या चेंडूवर काय होईल. एक चांगली डावखुऱ्या फलंदाजांची फौज आहे. पहिला कल्पेश बाद झाला डावखुरा फलंदाज, त्याच्यानंतर अंकितने आसमान दाखवलं. प्रत्येक चेंडूला स्वतःच्या संघाला पुन्हा मॅच मध्ये आणलं, संपूर्ण विजयाच्या समीप आणलं. त्याच्यानंतर तो बाद झाल्यानंतर संकेत आला आणि त्याने सुद्धा चौकार ठोकून आपला सामना बरोबरीत अद्यापर्यंत सोडलेला आहे. नक्कीच आता जर पाहायला गेलं प्रेक्षकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा असणार. इथं आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? येणारो चेंडू शिल्लक असणार आहे 1 आणि जिंकण्यासाठी 1 धाव. जर चेंडू डॉट निघाला तर सुपर ओव्हर केली जाणार आहे मैदानावरती. तर प्रेक्षकांच्या मनामध्ये नक्कीच एक प्रश्नचिन्ह उभा असणार आहे की इथं आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? सुमित, आपण पहिले 3 मॅचेस बघितल्या ना, एकतर्फी मॅचेस झाल्या होत्या. चेसिंग करणारा संघ सहज विजय प्राप्त झाला होता. त्यांना सामना जास्त वेळ लावू नका. 1 चेंडू 1 धाव. काय प्रॉब्लेम काय? चला रमेश आले मैदानात जा, त्यांचं काय अडचण असेल ती दुरुस्त करा. जा लवकर जा, जरा सामना पटापट घ्यायचा आहे. पुरुषोत्तम जा. सामना अतिशय रंगतदार अवस्थेत येऊन ठोकलेला आहे. कारण 1 चेंडू 1 धाव. धावसंख्या किती झाली होती पहिल्या मॅचमध्ये आपण बघितले तर तब्बल किती धावा चेस करायच्या होत्या 4 षटकामध्ये? 60 धावा चेस करायच्या होत्या. एक उच्चांक गाठला होता, परंतु एक उच्चांक गाठला होता नवयुग आपले रुद्रा 11 चौल संघाने. परंतु अतिशय चांगला कमबॅक करत धोकोडे संघाने सुद्धा 7 चेंडूंमध्ये 29 धावा असताना अप्रतिम अशी कामगिरी करत शेवटच्या चेंडूपर्यंत इक्वलाइज सामना केलेला आहे. अतिशय जबरदस्त सामना बघायला मिळालेला आहे आणि एकही वाईट नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी केली, परंतु फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. डावखुऱ्या फलंदाजांनी आपल्या संघाला चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे. 1 चेंडू 1 धाव. प्रमोद राऊत इज ऑन अ बॉलिंग मार्क अँड संकेत म्हात्रे डावखुरा फलंदाज आहे. तो सुद्धा एक जबरदस्त असा आमच्या विभागामधील अलिबाग रेवस पट्टा आहे ना, तेथील एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची सुद्धा गणना केली जात होती. तसा विकास जर सांगायचं झालं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 16 धावा होत्या धोकवडे संघाच्या. नंतर काय कमबॅक केलं पहा. कल्पेश म्हात्रे यांनी नक्कीच फलंदाजी चांगली केली. 3 चौकार आणि 1 षटकार मारला. नक्कीच नंतर त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केला. अंकित पाटील तसा पाहायला गेलं बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार मारले होते. सामना नक्कीच आपल्या जवळ आणला खेचून. आता येणारे चेंडू शिल्लक आणि 1 आणि जिंकण्यासाठी 1 धावा असणार आहे धोकवडे संघाला. सामना चालू करायचा आहे, वेळ वाया घालवायचा नाही. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. 1 चेंडू 1 धाव. धोकवडे संघ जिंकणार की एका बाजूला आहे रुद्र 11 चौल. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, झेल नाही होणार. चेंडू नक्कीच सीमारेषे बाहेर गेलाय 4 धावांसाठी.